यंदा ज्येष्ठ महिना आपल्याला 2 महिने साजरी करायचा आहे. धोंड्याचा महिनासुद्धा 3 वर्षातून एकदाच येतो आणि तोही याच महिन्यामध्ये आल्यामुळे आपल्याला हा 2 महिने साजरी करायचा आहे. 17 मे पासून 15 जूनपर्यंत आपल्याला धोंड्याचा महिना साजरी करायचा आहे. धोंड्याच्या महिन्यालाच अधिक मास असं सुद्धा म्हटलं जातं. धोंड्याच्या महिन्याला मलमास असंही म्हटलं जातं. धोंड्याच्या महिन्यामध्ये कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही. धोंड्याच्या महिन्यामध्ये वास्तुशांती केली जात नाही, जावयाचा कार्यक्रम केला जात नाही, लग्नकार्य केलं जात नाही, म्हणून या महिन्याला मलमास असं म्हटलं जातं. धोंड्याच्या महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते. भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असा हा महिना आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होण्यासाठी आपण सेवा करत असतो. जसं आपल्याला जन्म देण्याचं काम ब्रह्मदेव करतात, आपलं पालन करण्याचं काम भगवान श्रीहरी विष्णू करतात आणि आपल्याला मोक्ष देण्याचं काम देवकेदेव महादेव करत असतात. अधिक महिन्यामध्ये लेक आणि जावयाला वाण दिला जातो. असं का, तर लेक आणि जावई म्हणजे साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा असतो आणि नारायण म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णू. मासामध्ये कुठले नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि कुठल्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत त्याबद्दलच आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. त्या घरामध्ये लेक आणि जावई आहे त्या घरामध्ये वाण दिला जातो. भले तुमच्या घरामध्ये लेक नसेल तर तुम्ही पुतणी भाची यांनाही देऊ शकता, कारण या महिन्यामध्ये दान धर्म करण्याला, सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. देवांना सुद्धा या महिन्यामध्ये वाण दिला जातो. जसं की तुम्ही कुलदेवीला चालला आहात, तुम्ही तिकडे जाऊन जाताना वाण घेऊन जा. तुम्ही अक्कलकोटला चालला आहात, स्वामींसाठी वाण घेऊन जा. तुम्ही गणपती बाप्पांना वाण देऊ शकता, तुम्ही श्रीहरी विष्णूंना वाण देऊ शकता, तुम्ही श्रीकृष्णांना वाण देऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय, तर तुमच्या आराध्य दैवतांनाही तुम्ही वाण देऊ शकता. वाण देताना 33 आकडा हा खूप महत्त्वाचा आहे, कारण 33 कोटी देव असल्यामुळे वाण देताना आपल्याला 33च्या संख्येतच द्यायचं आहे. जसं की तुम्ही 1200 देऊ शकता, अनारशे देऊ शकता आणि ते 33च्या समप्रमाणात तुम्हाला द्यायचे आहेत. अधिक महिन्यामध्ये आई आपल्या मुलीच्या जोडव्यामध्ये भर घालत असते, यामुळे मुलीच्या सौभाग्यामध्ये सुद्धा वाढ होत असते. त्याचप्रमाणे मुलगी आईची ओटी भरण कधीच करत नाही. पण एक असा महिना आहे अधिक मास, पुरुषोत्तम मास, की जेव्हा मुलगी आईची, मावशीची, आजीची ओटी भरत असते. ती कशी भरावी त्याबद्दल व्हिडिओ आपण लवकरच शेअर करूया. अधिक महिन्यामध्ये लेक जावयाला दानधर्म करणं, सेवा करणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जरी तुम्हाला मुलगी नसेल तरी मुली समान एखाद्या जवळच्या एखाद्या मुलीला तुम्ही मुलगी मानत असाल तर तिलासुद्धा तुम्ही दानधर्म करू शकता. आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी हा महिना खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे किती सेवा करू आणि किती बँक बॅलन्स वाढवू असं प्रत्येक भक्ताला होत असतं. त्यामुळे आवर्जून या महिन्यामध्ये तुम्ही कुठल्याही देवाला जात असताना वाण घेऊन नक्की जा. तुम्ही लेक जावयाला वाण देता, दानधर्म करता, सेवा करता, या अनंत काळापर्यंत तुमच्याबरोबर राहतात. याची चांगली कर्माची फळं तुम्हाला मिळत असतात. तुमच्या सांसारिक अडचणी असो, मानसिक असो, शारीरिक असो, आर्थिक असो, त्या दूर करण्यासाठी तुम्ही या महिन्यामध्ये सेवा करू शकता. त्या सेवा कोणत्या ते चला जाणून घेऊया. अधिक मास हा अतिशय दिव्य आणि प्रभावी असा महिना आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये मांसाहार तुम्ही पूर्णपणे पाळा. जसं श्रावण महिन्यामध्ये आपण पाळतो तसं तुम्ही या महिन्यात सेवा करा. ठीक आहे, तुमच्या घरातले नाही पाळत तर तुम्ही त्यांना बनवून द्या, पण तुम्ही स्वतः ती अधिक महिना पाळा, सेवा करा. ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात लक्ष्मी माता सूक्ष्म स्वरूपामध्ये अखंड वावरत असते. कारण लक्ष्मी मातेला प्रिय काय आहे, तर भगवान हरी विष्णूंची सेवा. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं अखंड असा वास हवा असेल, लक्ष्मी मातेला तुम्हाला आवाहन करावं लागणार नाही, यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा या महिन्यामध्ये आवर्जून करा. तुम्ही गुरुचरित्र पारायण सेवा करू शकता, स्वामीचरित्र पारायण सेवा करू शकता. कुठलीही सेवा तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. त्यात शांतता पाळावी, सकारात्मकता ठेवावी, आपल्याकडून कोणाचा अपमान होणार नाही, कोणाला शिवीगाळ होणार नाही याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे तुम्हाला ब्रह्मचार्याचंही पालन करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही संतती प्राप्तीसाठी करत आहोत, तर नाही पाळलात तरी चालेल, पण इतर काळात तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन केलं तर अतिशय चांगलं आहे. कारण अधिक मास हा पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये तुम्ही या नियमांचं पालन करायलाच हवं. मला मुलगी नसेल किंवा मुलगी लहान असेल तर तुम्ही तुमच्या नंदेला सुद्धा वाण देऊ शकता. देत असताना काय करावं, की समोरच्यानी पण अपेक्षा ठेवू नये की मला हेच हवं, मला तेच हवं.
जे काही देणार आहोत त्यात समाधानी असलं पाहिजे आणि देताना आपणही त्यांना अशा गोष्टी दिल्या पाहिजे की ज्यामध्ये तेही समाधानी झाले पाहिजे. दान धर्म करत असताना आपण 33च्या संख्येत करणार आहोत आणि आपल्याला ते 33 पट परत मिळणार आहे. त्यामुळे दान धर्म करताना विशेष गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे अधिक महिन्यामध्ये तुम्ही सेवा करा, दानधर्म करा, वाण द्या. अधिक सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.